मित्रांनो, कोथिंबीर पिकाविषयी बरेचसे शेतकरी मला विचारत होतात की कोथिंबीर पिकाची आम्ही लागवड केली त्यावर आम्ही कोणतं स्प्रे घेतलं गेलं पाहिजे, मी कोथिंबीर पिकाचे व्यवस्थापन कशा पद्धतीनं करू. तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी शूट करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिक कोथिंबीरबद्दल थोडं सांगतो आणि त्यामध्ये आपण पहिली फवारणीचे व्यवस्थापन कोणतं करावं हे सुद्धा तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतो. म्हणून हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, कारण उन्हाळ्यामध्ये जर कोथिंबीर तुम्ही लागवड केली ना तर अवघ्या एकामध्ये महिन्यामध्ये तुम्हाला कोथिंबीर चांगलं उत्पादन, चांगला नफा देऊन जाते. म्हणून कोथिंबीरचं व्यवस्थापन आपल्याला या उन्हाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीनं करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. बरेचसे शेतकरी भाजी कोथिंबीरची लागवड करत असतात आणि त्यांचे मला प्रश्न होते, त्यांचे मला कमेंट होते की कोथिंबीरविषयी थोडक्यात सांगा. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे. आणि तुम्ही सुद्धा जर कोथिंबीर उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा, आणि जर तुमचे मित्र वगैरे कोथिंबीरची शेती करत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर सुद्धा नक्कीच करा. तर मित्रांनो, कोथिंबीर पिकाला साधारणतः आपण 1 महिन्याचं पीक मानू शकतो. चांगली व्हेरायटीचं निवड करणं तिकडे खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्या व्हेरायटीमध्ये तुम्ही बरेचसे व्हेरायटी आहेत ज्यामध्ये तुम्ही अशोका व्हेरायटीची लागवड करू शकता, किंवा जे काही नामदेव उमाजीची ग्रीनफील्ड व्हेरायटी आहे ही सुद्धा चांगली तग धरून राहणारी व्हेरायटी आहे. उत्पादन क्षमता चांगली आहे, सेंटेड व्हेरायटी आहे आणि खूप चांगलं उत्पादन देऊन जाणाऱ्या ह्या व्हेरायटीज आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणत्या व्हेरायटी तुमच्या मार्केटमध्ये उपलब्ध असेल ना त्या सुद्धा तुम्ही नक्कीच घ्या. मी तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्ही फक्त या 2 व्हेरायट्या घ्या, पण मी तुम्हाला सांगत आहे की या 2 व्हेरायटीबद्दल मी खूप जास्त ऐकलं, खूप जास्त पाहिलं आहे, म्हणून मी तुम्हाला या सजेस्ट करत आहे. यामध्ये तुम्हाला बियाण्याची निवड झाल्यानंतर ज्यावेळेस आपण कोथिंबीर लागवड करतो शेतकरी मित्रांनो, तर लागवडी आधी तुम्हाला काय करायचं आहे ना, कोथिंबीरचे बियाणे रात्रीच आपल्याला चांगल्या पद्धतीनं पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला चांगल्या पद्धतीनं वाढवून त्यानंतर त्यामध्ये सीड ट्रीटमेंट करायची आहे. सीड ट्रीटमेंट कशाची करायची, तर सीड ट्रीटमेंटमध्ये तुम्ही ह्युमिक ॲसिडचा वापर करू शकता. यामध्ये तुम्ही एक चांगलं बुरशीनाशक घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही टार्गेट या बुरशीनाशकाचा वापर करा. त्याची चांगल्या पद्धतीनं बीज प्रक्रिया करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही कोथिंबीरचे बियाणे तिकडे नक्कीच पेरा, किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही त्याची टोकन पद्धतीने लागवड करा. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ना, लागवड आपण जेव्हा करत आहोत त्याआधी तुम्हाला तण नियंत्रण करण्याकरता एक चांगला औषधाचा, चांगला केमिकलचा म्हणजे हर्बिसाइडचा वापर करायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला गोल हे तणनाशक खूप चांगलं आहे. शेतकरी मित्रांनो, गोल या तणनाशकाची तुम्ही 2 मिली प्रति लिटर पद्धतीनं आपलं जे काही मोकळं रान आहे त्यावर आपण फवारणी तिकडे नक्कीच करून घेतली गेली पाहिजे. याच्यामुळे आपल्याला जे काही कोथिंबीर आहे त्यामध्ये तण आपल्याला जास्त प्रमाणात झालेले पाहायला मिळत नाही. तर हे एक प्रॅक्टिस तुम्ही नक्कीच करा. पण बरेचसे शेतकरी म्हणतील की आम्हाला म्हणजे गवतवर्गीय तण पण आहे बा, चवडापत्तीवाला पण तण आहे बा. तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं शेतकरी मित्रांनो, 0.75 ml आपल्याला गोल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 मिली प्रति लिटर आपल्याला टर्गा सुपर घ्यायचा आहे. आपण पेरणीच्या आधी आपण जे पाणी वगैरे देतो ना, जसं पेरणी केली समजा त्यानंतर पाणी वगैरे दिलं तर तिकडे वापसा आल्यानंतर त्यावर स्प्रे करून घ्यायचा आहे. बियाण्याचं दर्मिशन होण्याच्या आधी आपण हे सुद्धा एक प्रॅक्टिस तिकडे नक्कीच करू शकतो. यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न आहे की यामध्ये आपण फर्टिलायझर कोणतं टाकायचं. तर पेरणीच्या वेळेस शेतकरी मित्रांनो, कोथिंबीरची ज्यावेळेस आपण पेरणी लागवड करतात त्यावेळेस तुम्ही 24-24-0 एकरी 2 बॅग या पद्धतीनं पेरणीमध्ये आपण फर्टिलायझर ते देऊन द्यायचं. खूप चांगलं ते फर्टिलायझर आहे आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला आलेले पाहायला मिळेल. यासोबत मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही एकरी 4 किलो व्याम म्हणजेच मायक्रोरायझरचा वापर करा, जे आपल्याला भूमी ॲग्रो सिस्टम मिस्टर राजा म्हणून पाहायला मिळते. त्याचा जर तुम्ही वापर केला ना तर त्यामुळे जे काही कोथिंबीरचे रूट डेव्हलपमेंट सिस्टम आहे ना ते खूप चांगल्या पद्धतीनं होते आणि जे काही जमिनीमध्ये NPK वगैरे पडलेले आहेत ना ते सुद्धा आपल्या झाडाला चांगल्या पद्धतीनं उपलब्ध होत असतात. म्हणून तुम्हाला 4 किलो व्याम म्हणजेच जे काही मिस्टर राजा आहे मायक्रोरायझर त्याचा वापर करायचा आहे. यानंतर एक फवारणीचा शेड्यूल मी तुम्हाला सांगतो की कोथिंबीरमध्ये जर तुम्ही पहिली फवारणीचे व्यवस्थापन करणार असाल शेतकरी मित्रांनो, तर कोथिंबीरमध्ये पहिली फवारणी करत असताना आपल्याला 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, ज्यामध्ये कोथिंबीरची चांगली ग्रोथ झाली पाहिजे, कोथिंबीरमध्ये जे काही बुरशीजन्य रोग आहे ते आले नाही पाहिजे. यासाठी आपल्याला एक फवारणीचे व्यवस्थापन करायचं आहे. आणि सोबतल्या सोबत जर तुम्हाला असं वाटत असेल की एक फवारणी आपण किडींसाठी केली गेली पाहिजे तर ती तुम्ही तिकडे नक्कीच घेऊ शकता. ज्यामध्ये तुम्हाला सोपी स्वस्त कॉम्बिनेशन सांगतो, ज्यामध्ये तुम्ही जे काही 11-36-24 नावाचं एक विद्राव्य खत असतं शेतकरी मित्रांनो ICL कंपनीचं, ते तुम्ही घ्या, किंवा तुम्ही भूमी ॲग्रो इंडस्ट्रीजचं एक 19-19-19 नावाचं एक खत येत असते त्याचा वापर तुम्ही 80 ग्राम प्रति पंपासाठी करू शकता. याचबरोबर तुम्ही एक चांगलं बुरशीनाशकामध्ये भूमी ॲग्रो इंडस्ट्रीजचं फंगल आणि बॅक्टेरियल डिसीजसाठी स्पेशलिस्ट टार्गेट या बुरशीनाशकाचा वापर करू शकता 25 ग्राम प्रति पंप या पद्धतीनं. यासोबतच झाडाची चांगल्या पद्धतीनं ग्रोथ व्हावी, झाडामध्ये हिरवीगारपणा आणि झाडाची शाखी वाढ चांगल्या पद्धतीनं व्हावी, कोथिंबीर हिरवगार राहावं उन्हाळ्यामध्ये सुद्धा, यासाठी तुम्हाला मिस्टर बूस्टचा वापर करायचा आहे 25 ग्राम प्रति पंपासाठी. एवढंच जर तुम्ही कोथिंबीरच्या पहिल्या फवारणीमध्ये केलं ना शेतकरी मित्रांनो, तुम्हाला खूप चांगली ग्रोथ कोथिंबीर या पिकामध्ये पाहायला मिळेल. आणि सोबत आपल्याला एक दुसरी फवारणीचं व्यवस्थापन 15 दिवसाच्या नंतर तिकडे करायचं आहे. ते सुद्धा तुम्हाला मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. त्यासाठी नक्कीच एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या. आणि हा व्हिडिओ तर शेतकरी कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेअर करा. त्यांना सुद्धा कोथिंबीरचं चांगलं उत्पादन घेऊ द्या आणि चांगली कमाई कमी दिवसामध्ये करू द्या. धन्यवाद.